चल काका का प्रीती, ही ज्योती या कामगाराला घेऊन आली इथे, म्हणजे हिला नक्कीच काहीतरी सापडलं असणार. हिने जर आज या दीपला निर्दोष सिद्ध केलं ना, तर तुझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरेल. आई, कसं शक्य आहे ते? इतक्या लवकर तिला पुरावे कसे सापडतील? ज्योती, काय ग, काय झालं? इतक्या मोठमोठ्याने का आवाज दिलास? का बोलवलं सगळ्यांना? काल काकांना मी एक वचन दिलं होतं, तेच पूर्ण करण्यासाठी मी इथे आले. काका, मी तुम्हाला म्हटलं होतं 24 तासाच्या आत दीप निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवेन. आणि 24 तास पूर्ण व्हायला अजून अर्धा तास बाकी आहे. आणि माझ्याकडे पुरावा आहे. आणि तो पुरावा बघून सगळ्यांचीच खात्री पटेल की दीप पूर्णपणे निर्दोष आहे आणि खरा दोषी हा माणूस आहे. अहो साहेब, बघा, यांनी पुन्हा सगळं सुरू केलं. अहो तुम्हाला तर माहीतच आहे, सकाळी सुद्धा दीप सर गोडाऊनला आले होते आणि त्यांनी सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला. आणि आता पण मला जबरदस्तीने घेऊन आले साहेब. अहो आम्ही गरीब म्हणून आम्हाला कसं पण वागवायचं का साहेब? अहो यांच्या चुका वाचवण्यासाठी आमच्यासारख्या गरीब माणसाचा बळी देणं हे चांगलं आहे का साहेब? अहो असं होणार असेल तर सांगा आम्हाला, आम्ही दुसरीकडे नोकरी बघतो. अहो एवढी वर्ष जीव तोडून तुमचा बिझनेस वाढवला, त्याचं हे फळ मिळालं आम्हाला साहेब. त्यापेक्षा जातो मी दुसरीकडे नोकरीला. तसंही तुला जावं लागणारच आहे साहेब. बघा, असा अपमान दाखव. काय पुरावा आहे तुझ्याकडे? हो साहेब, पुरुषोत्तम गायकवाडचा माल इथं मालेगावला व्यवस्थित पोहोचलाय. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. डुप्लिकेट साड्यांचा माल घेऊन योच ट्रक मुंबईला जाणार, तेही सांगितलेल्या वेळेत. कोणाला कशाचा संशय येणार नाही. चला साहेब, ठेवतो. बघितलं काका, तुमच्या मागे तुमच्या मालाची अशी अफरातफर करतो हा माणूस. मार्केटमध्ये तुमचं नाव खूप मोठं आहे, त्याला बदनाम करतोय हा माणूस, तेही तुम्हाला कळू न देता. आज मालेगावला जाणारा टेम्पो काल धुळ्याच्या दिशेने जाताना मी बघितला आणि थांबले तिथे. हा माणूस असाच कोणाशी तरी फोनवर बोलत होता, तेव्हा मी तुमचं नाव ऐकलं आणि तेव्हा मला हे सगळं कळलं. तुमचा दोषी हा माणूस आहे, दीप नाही. दादा, दर खेपेस दीप जबाबदार नसतो, पण सिच्युएशनच अशी काहीतरी तयार होते ना की आपल्याला वाटतं की तो दोषी आहे. आणि आज हे पूर्णपणे सिद्ध झालंय की तो निर्दोष आहे. ज्योतीने सिद्ध केलंय ते आज. अहो ताई, काय पण काय बोलता तुम्ही? मान्य आहे की साहेबांच्या मालाची अफरातफर होते, हा हे चुकीचं आहे. अहो तो व्हिडिओतला माणूस आहे ना, तो सगळं करतोय, माझा काय संबंध? अहो तो कोणाशी बोलतोय मला कुठं काय माहित? हा घ्या माझा फोन घ्या आणि बघा मी कोणाला अननोन नंबरवर फोन केलाय का किंवा मला आलाय काय. अहो ताई, कोणाचा पण व्हिडिओ दाखवायचा आणि माझ्यावर आळ घ्यायचा. अहो काय पुरावा आहे? तो माझ्याशी बोलत होता. आणि काय पुरावा आहे की काल जे घडलं ते मी केलं? सांगा ना. खाल्ली माती ज्योतीने. उड्या मारत मारत एवढासा व्हिडिओ आणलाय तिने. आता दीप घराबाहेर जाणार आणि त्याला कारणीभूत असेल ज्योती. नाही, तू दाखवलेल्या व्हिडिओवरून हे सिद्ध होतंय की आज सकाळी निघालेल्या ट्रकची काहीतरी अफरातफर झाली. कोण करतंय, का करतंय हे तर शोधावं लागेलच.
पण त्या व्हिडिओवरून हे सिद्ध होत नाहीये की हा माणूस निर्दोष आहे. संजू आपला खूप जुना विश्वासू नोकर आहे. त्याच्यावर असे बिनबुडाचे आरोप करणं चुकीचं आहे. किंवा काहीतरी ठोस पुरावा असेल तर सांग, नाहीतर आज आत्ता इथे या नालायक माणसाला शिक्षा करणार आहे आणि तेव्हा मध्ये कोणीही बोलायचं नाहीये. हे बघ ज्योती, मी तुला खूप चांगली मुलगी समजतो, पण या नालायक माणसाच्या नादाला लागून तू ही चुकीचं वागायला लागलीयस. याची साथ सोडणं तुझ्या फायद्याचं आहे, लक्षात ठेव. बोल, आहे काही ठोस पुरावा? नाही ना? वाटलंच होतं मला. संजू, माफ कर. यापुढे तुझ्यावर असले आरोप कधीही होणार नाहीत. तुला जो काही त्रास झाला तो पुरे. गेलास तरी चालेल. काय मस्त सीन झालाय ना? वा, आजचा दिवस खूप छान चाललाय. फायनली दीप घराबाहेर जाणार आहे. अहो पुढच्या 4 तासात त्या पुरुषोत्तम गायकवाडचा माल आहे ना, मुंबईच्या बदली धुळ्याला कसा पोचवतो ते बघाच तुम्ही. आणि हो साहेब, ते जरा पैसे मात्र तयार ठेवा. काय साहेब, साहेब मला माफ करा, माझी चूक झाली. माफ करा. अहो पुन्हा चूक होणार नाही साहेब. साहेब नशीब तू स्वतःच तुझा गुन्हा मान्य केलास. नाहीतर काल सारखा आजही म्हणाला असतास की हा आवाज माझा नाहीच आहे, ही मुलगी खोटं बोलतेय, सगळे खोटं बोलतायत, हे AI वगैरे केलंय. पण आज तू कितीही खोटं बोलला असतास ना, तरीही माझ्याकडे सगळे पुरावे होते. काका, ही याची कॉल हिस्ट्री आणि रेकॉर्डिंग्स. विश्वासघात माझ्यासाठी नवीन नाही. जिथे जवळच्याच माणसाने केलंय तिथे बाहेरच्या माणसाला काय बोलू मी? निघ इथून. आणि पुन्हा जर माझ्या गोडाऊनच्या आजूबाजूला जरी दिसलास ना, पोलिसांच्या ताब्यात देईन मी तुला. तुझ्या आजपर्यंतची नोकरी आणि तुझ्या मुलाबाळांच्या काळजीने आज करत नाहीये मी ते, पण पुन्हा जर काही केलंस तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा कशाचाही विचार करणार नाही मी. जा, चालता हो. माफ करा साहेब.